पुण्यात पालखी सोहळ्यात धक्कादायक प्रकार. कपडे धुण्यासाठी खाली बसले आणि वारकऱ्यासोबत असं ढसाढसा रडला वारकरी. चेहऱ्यावर असं. पालखीच्या पवित्र वातावरणात त्या वारकऱ्यासोबत नेमकं काय घडलं? हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत असा कोणता प्रकार घडला की अनेकांच्या अंगावर काटा आला? ही घटना प्रत्येक वारकऱ्याने आणि प्रत्येक नागरिकाने जाणून घेणं गरजेचं आहे. पुण्यात आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रस्त्यांवर टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि लाखो वारकऱ्यांची अखंड पायपीट सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती होती, समाधान होता आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ होती. अशा वातावरणात कोणाच्याही मनात संशयाचा विचारही येणार नव्हता. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अनेक वारकरी आपापली दैनंदिन कामं करत होते. काही जण विश्रांती घेत होते, काही जण भोजनाची तयारी करत होते, तर काही कपडे धुण्यात व्यस्त होते. दिवसभर चालल्यानंतर थोडा वेळ मिळाला की प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतून जात होता. अशाच एका वारकऱ्याने कपडे धुण्यासाठी खाली बसण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूला अनेक लोक होते. सर्व काही अगदी सामान्य दिसत होते. कोणतीही घाई नव्हती. कोणालाही कोणावर संशय येण्याचं काही कारण नव्हतं. मात्र काही क्षणातच त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याला अचानक काहीतरी वेगळं जाणवू लागलं. तो इकडे तिकडे पाहू लागला. आसपासचे लोकही त्याच्याकडे पाहू लागले. नेमकं काय झालं हे कोणालाच समजत नव्हतं. क्षणाक्षणाला त्याची अवस्था वाढत होती. तो वारंवार चेहरा आणि अंग चोळत होता. त्याला प्रचंड त्रास होत असल्याचं दिसत होतं. जवळचे काही वारकरी त्याच्या मदतीला धावले, पण नेमकी अडचण काय आहे हे त्यांनाही समजत नव्हतं. थोड्याच वेळात तो मोठ्याने महाराज महाराज अशी हाक मारू लागला. त्याच्या आवाजात वेदना होती. आसपासच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. अनेकांनी त्याला पाणी दिलं, काहींनी सावलीत बसवलं, पण त्याची अवस्था सुधरत नव्हती. ही घटना पाहून अनेकांच्या मनात वेगवेगळे अंदाज सुरू झाले. कोणाला उष्माघात वाटला, कोणाला ॲलर्जी, तर काहींना दुसराच संशय येऊ लागला. पण कोणताही निष्कर्ष निघत नव्हता. दरम्यान आजूबाजूच्या काही अनोळखी चेहरे आजूबाजूला फिरताना दिसले. गर्दीत ते अगदी सहज मिसळले होते. त्यांच्या हालचाली सामान्य वाटत होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे कुणाचंही विशेष लक्ष गेलं नाही. वारकरी आपल्या त्रासामुळे पूर्णपणे विचलित झाला होता. त्याचं लक्ष स्वतःकडेच होतं. त्याला नेमकं काय झालं हे समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. त्या काही मिनिटात आजूबाजूला काय घडत होतं याची त्याला कल्पना नव्हती. गर्दी वाढत गेली. मदतीसाठी अनेक लोक जमा झाले. काहींनी त्याची समजूत काढली. काही जण पाण्याचा शिरकाव करत होते, पण या गोंधळात हालचाली अशा घडत होत्या की ज्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. थोड्या वेळाने वारकऱ्याला थोडंसं बरं वाटू लागलं. स्वतःला त्याने सावरलं. तो पुन्हा उभा राहिला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संभ्रम स्पष्ट दिसत होता. काहीतरी बिनसला याची त्याला जाणीव होत होती. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. आपलं सामान तपासू लागला. पुन्हा हात खिशाकडे जात होता. प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत होती. त्याच्या मनात आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. आजूबाजूचे वारकरीही त्याच्यासोबत शोध घेऊ लागले. जिथे तो बसला होता तिथेही पाहिलं, कपड्यांमध्येही पाहिलं, पिशवी तपासली, पण शोध काही लागत नव्हता. तेवढ्यात इतर काही वारकरी पुढे आले. त्यांनी आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यांनाही काही वेळापूर्वी अशाच प्रकारची अवस्था जाणवली होती असं ते सांगत होते. त्यामुळे ही घटना एकट्या व्यक्तीपुरती मर्यादित नसल्याचं स्पष्ट होऊ लागलं. या सर्व प्रकारानंतर उपस्थित लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. हा योगायोग होता की कुणीतरी मुद्दाम असं करत होता? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अनेकांनी एकमेकांना सतर्क राहण्याचा सल्ला द्यायला सुरुवात केली. घटनेची माहिती पुढे पोहोचताच अधिक चौकशी सुरू झाली. काही वारकऱ्यांनी त्या परिसरात दिसलेल्या संशयित व्यक्तीबद्दल माहिती दिली. मात्र गर्दी मोठी असल्यामुळे कोणालाही लगेच ओळखणं शक्य नव्हतं. हळूहळू वेगवेगळ्या वारकऱ्यांचे अनुभव एकमेकांशी जुळू लागले. अनेकांनी सांगितलं की अंगावर अचानक खाज आणि जळजळ सुरू झाली होती. त्यानंतर काही मिनिटं पूर्ण गोंधळ उडाला. या सर्व कथनामधून एकच गोष्ट समोर येऊ लागली की हा प्रकार साधा नव्हता. कोणीतरी त्या गोंधळाचा फायदा घेत होता. वारकऱ्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावू लागला. शेवटी पीडित वारकऱ्याने पुन्हा स्वतःचं सामान तपासलं. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला. काही क्षण तो निशब्द उभा राहिला. त्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो अक्षरशः ढसाढसा रडू लागला. तेव्हा संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात चोरट्यांनी अंगावर खाज आणि जळजळ निर्माण करणारी पावडर टाकून त्याचं लक्ष विचलित केलं आणि त्या गोंधळाचा फायदा घेत मोबाईल फोन चोरून नेले. त्यानंतर ते गर्दीतून पसार झाले. या घटनेमुळे पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांमध्ये संताप आणि चिंता निर्माण झाली. गर्दीत मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात, अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क राहावं आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. भक्तीचा हा सोहळा सुरक्षित राहावा हीच प्रत्येक वारकऱ्याची अपेक्षा आहे.